नमस्कार. सुपर प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. भारत पाकिस्तानला धडा कसा शिकवणार, काय आहे भारताचा प्लॅन, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र सुरुवातीला आपण पाहूयात सुपरफास्ट 50 न्यूज. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांचं पार्थिव श्रीनगरहून दिल्ली विमानतळावर दाखल झालं आहे. त्यानंतर या जवानांना इथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. तसंच पंतप्रधानांकडून या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. भारतीय जवानांचा पार्थिव दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांना मानवंदना दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा शहीदांना मानवंदना दिली आहे. राहुल गांधींसह राजनाथ सिंग, निर्मला सीतारामन, बिपिन रावत यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी शहीदांना मानवंदना दिली आहे. उद्या दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक होते. पुलवामामधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. पाकिस्तानची नाकाबंदी करण्यासाठी भारत सरकारनं वेगवान घडामोडी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी अजित डोवाल यांनी चर्चा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी बडगाममध्ये शहीदांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व लष्करी अधिकाऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले. पाकिस्तान आणि आयएसआय कडून पैसे घेणारे काही लोक असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय. तर सरकार शहीदांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे असंही त्यांनी म्हटलं. हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय रागामध्ये असून याचा निषेध करत आहे. दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी केली जाते. तसंच पंतप्रधान मोदींनी देखील याचा बदला घेतला जाईल असंही म्हटलंय. पाकचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. पुलवामामधील हल्ला अत्यंत निंदनीय होता असं देखील मोदींनी म्हटलेलं आहे. हा हल्ला म्हणजे देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये विभाजन होणार नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत असं राहुल गांधींनी म्हटलंय. जम्मू काश्मीरचे राज्यपाल बदलण्याबाबत गंभीरतेनं विचार झालेला आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या जागी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या दिल्लीमधल्या उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयानं समन्स बजावलंय. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात नसल्याचं पाकनं म्हटलंय. दहशतवादी हल्ल्याचा इंटेलिजन्स ब्युरोनं इशारा दिला होता. सीआरपीएफ जवानांच्या काफिल्याच्या रस्त्यावर रेकी करून हा मार्ग निर्वेध करण्याचे आदेश देण्यात आले होते. सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी स्कॉर्पिओ एसयूव्ही गाडीचा वापर केला. या गाडीमध्ये जवळपास 350 किलो वजनाची स्फोटकं भरली होती. इतक्या स्फोटकांसह ही गाडी सीआरपीएफच्या ताफ्यातील बसवर जाऊन आदळली. काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूमध्ये आता कर्फ्यू लागू करण्यात आलाय. इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईतल्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईवर देखील दहशतवाद्यांचं काळं सावट पाहायला मिळतं. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार असा निर्धार सीआरपीएफनं केलेला आहे. श्री सिद्धिविनायक मंदिराकडून शहीदांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येणार आहे. 51 लाखांची मदत देण्यात येणार आहे. सिद्धिविनायक मंदिर संस्थेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे. पुलवामामधील हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन सरकार करणार असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. आता सहनशीलतेचा अंत झाला असून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असा संताप दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. तसंच हे गुप्तचर विभागाचं अपयश आहे असंही त्यांनी म्हटलं. अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. अभिनेता जितेंद्र जोशी यांनी सोशल मीडियावर कविता पोस्ट करत या हल्ल्याचा निषेध केलाय. निलाजऱ्या लोकांचं जगणं अप्पलपोटी, मन कोरडी, रक्तानं भिजली नाही अशा शब्दात जितेंद्रनं संताप व्यक्त केलाय. दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या संपूर्ण देश पाठीशी असून हे राजकारण करण्याची वेळ नाही. तसंच देशाचं संरक्षण करण्यात 56 इंचांची छाती असलेल्या पंतप्रधान मोदींचं अपयश समोर आल्याची टीका पवारांनी केली आहे. आता चर्चा नको तर युद्धच पुकारा अशी संतप्त प्रतिक्रिया भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं केली आहे. गौतम गंभीरसह अनेक भारतीय खेळाडूंनी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी आपला पाक दौरा रद्द केलाय. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हा दौरा रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. लोणार तालुक्यामधल्या गोवर्धन तांडा गावातील जवान नितीन सिंग राठोड शहीद झालेत. 24 मार्च 1993 मध्ये नितीन यांचा जन्म झाला. त्यांच्या पश्चात लहान भाऊ प्रवीण शिवाजी राठोड, त्यांचा मुलगा आणि मुलगी आहे. काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशभरामध्ये मोठी शोककळा पसरली आहे. दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करतायत.
जवान गुरु एच हे पुलवामातील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले. ते 82 बटालियनमध्ये होते. कर्नाटकातील मांड्या भागात राहणाऱ्या गुरु एच यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. बटालियन 35 मधील जवान बबला शांत्रा हे देखील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले. हृदयद्रावक अशी ही घटना समजताच हावड्यामधील त्यांच्या कुटुंबांना मोठा धक्काच घेतलाय. वाराणसीमध्ये राहणाऱ्या आणि 61 बटालियनमध्ये काम करणारे जवान रमेश यादव हे देखील शहीद झालेत. ही माहिती मिळताच मिल्खोपुरातील कुटुंबातील आई आणि वडिलांचं दुःख अनावर झालं. उत्तर प्रदेशातील उन्नाव भागातील अजित कुमार आझाद हे 115 बटालियनमध्ये होते. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात अजित कुमार शहीद झालेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत दहशतवादाशी लढण्यासाठी रशिया सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलंय. हा संदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलाय. जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जातोय. अमेरिका, फ्रान्स, रशियाकडून या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असून याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. जवानांवरील हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आलाय. मात्र पाकिस्तानमधील मीडियानं या हल्लेखोरांना स्वातंत्र्य सैनिक असं म्हटलंय. तर या हल्ल्यामध्ये 44 भारतीय सैनिकांना ठार केल्याचं पाकिस्तानी मीडियाकडून सांगण्यात येत आहे. पुलवामामधील सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा चंद्रपूरकर जनतेनं निषेध केलाय. यावेळी शिवसैनिकांनी शहरामध्ये पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला. पुलवामामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील युवकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली आहे. सरकारनं आता उत्तर दिलंच पाहिजे. सर्जिकल स्ट्राईक न करता अतिरेक्यांना घरात घुसून मारा अशी मागणी युवकांनी केली आहे.